विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण चौथ्या सत्राकरिता अर्थात BA भाग 1 मधील चौथं जे सत्र आहेत त्या चौथ्या सत्राच्या अनुषंगाने जो मराठी आवश्यक या विषयामध्ये साहित्य संवाद नावाचा जो अभ्यासग्रंथ आहे त्या अभ्यासग्रंथामध्ये 3 भाग आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे गद्य, दुसरा पद्य आणि तिसरा म्हणजे व्यावहारिक मराठी. असे 3 विभाग आपल्याला त्या पुस्तकामध्ये त्या अभ्यासग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यावहारिक मराठी या विषयाच्या अनुषंगाने या सत्राकरिता भाषांतर विद्या नावाचं एक प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्यावरती चर्चा करणार आहोत. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घारपुरे, मराठी विभाग प्रमुख, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम, आपणा सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भाषांतर विद्या म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी इथे करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकी भाषांतर विद्या काय असते किंवा भाषांतर विद्येचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कसा करतो किंवा भाषांतर विद्या ही आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाची आहे हे सुद्धा मात्र आपल्याला हे प्रकरण आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा मात्र निश्चितच तुमच्या लक्षात ती गोष्ट येईल. आता भाषांतर विद्या म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन आपण असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपण मराठी भाषेचं इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेचं मराठी भाषेमध्ये अशा अनेक भाषा ज्या आहेत त्या भाषांचं या भाषेतून त्या भाषेमध्ये विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी आपण भाषांतर करीत असतो. विचार जर केला आपण भाषांतराच्या संदर्भामध्ये तर भाषांतर ही केवळ भाषाविषयक आदानप्रदानाची प्रक्रिया नाही, तर ती काय आहे तर ती विविध देशीय आणि विविध भाषक मानवी समूहांना जोडणारा तो एक सांस्कृतिक अनुबंध आहे. एका मनातील विचार भावना एका मनातील विचार आणि भावना अखिल मानव जातीपर्यंत पोहोचून सर्वांच्या अंतःकरणामध्ये जी एक संवेदना निर्माण करू शकणारी ती एक प्रगल्भ व व्यापक अशी जीवनविषयक जाणीव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे केवळ फक्त भाषांतर म्हणजे केवळ एखाद्या पुस्तकाचं किंवा एखाद्या विषयाचं फक्त त्याला ट्रान्सलेशन किंवा आपण त्याचं भाषांतर करून मोकळं झालं असं मात्र होत नाही. तो एक सांस्कृतिक अनुबंध आहे आणि तो सांस्कृतिक अनुबंध आपण या भाषांतराच्या माध्यमातून आपण जपताना दिसतो. म्हणजे एकंदरीत एक प्रकारची प्रगल्भ आणि व्यापक जीवनविषयक जाणीव आपल्याला भाषांतराच्या मुळाशी आपल्याला दिसते. धर्म, साहित्य, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान अशा विविध क्षेत्रांचा व ज्ञानशाखांचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. माणसाच्या सभोवतीच हे सगळं आपल्याला फिरताना दिसतं आणि म्हणून आपल्याला त्या अनुषंगाने जर विचार केला तर देश, काल व भाषा यांच्या सीमा ओलांडून वरील सर्व क्षेत्रातील विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जर महत्त्वाचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे भाषांतर आणि या भाषांतराद्वारेच ते सगळं घडतं. आजच्या जागतिकीकरणाच्या या स्पर्धेच्या गतिमान युगात तर भाषांतराशिवाय पर्याय नाहीच आहे. कारण आपल्याला जर आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर दोन भाषेची असतील तर मग मात्र आपल्याला दोघांची विचार समजून घेण्यासाठी आपल्याला भाषांतराशिवाय पर्याय नाही, हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून भाषांतर हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या जीवनासाठी आहे असं आपल्याला इथे दिसून येईल. जीवनाच्या सर्व क्षेत्राच्या विकासासाठी भाषांतराची गरज आहे असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे असं नाही की फक्त केवळ एक विशिष्ट क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रासाठी फक्त केवळ भाषांतराची आवश्यकता आपल्याला भासते, तसं मात्र मुळातच नाही. तर जीवनाचं कुठलंही क्षेत्र असेल तरी त्या ठिकाणी मात्र आपल्याला या भाषांतराची आवश्यकता भासते. आणि म्हणून यामुळे आपण जर विचार केला तर मग मात्र आपल्याला असं वाटेल की आपल्याला भाषांतर करता यायला पाहिजे, भाषांतर आपण शिकायला पाहिजे. आणि म्हणून वाणी लेखणीपासून संगणकापर्यंत अनेक विविध माध्यमातून जे भाषिक कौशल्य आकार घेत आहे त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या अभ्यासाची गरज आपल्याला जाणवताना दिसतं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण आपल्या कक्षा ओलांडून किंवा आपण आपल्या कक्षेच्या बाहेर आपण जेव्हा जातो, आपल्या विचारांच्या कक्षेच्या बाहेर आपण जेव्हा जातो, आपण आपल्या भाषिक समूहाच्या कक्षेच्या बाहेर आपण जेव्हा जातो त्यावेळेला मात्र आपल्याला भाषांतराची आवश्यकता आपल्याला भासल्याशिवाय राहत नाही, हे आपल्याला मात्र निश्चितच आपल्या लक्षात येते. आणि अशा वेळी मात्र मग आता हे जे भाषांतर आपल्याला आवश्यक आहे की ज्या भाषांतराच्या माध्यमातून आपण हे सगळं समजून घेणार आहोत ते भाषांतर
त्याचं स्वरूप, त्याचे प्रकार काय आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषांतर कुठल्या स्वरूपाचं आणि कशा पद्धतीनं होतं ते सुद्धा मात्र आपण लक्षात घेऊया. आता भाषांतर स्वरूप आणि प्रकार, काय नेमकं भाषांतराचं स्वरूप आहे आणि काय त्याचे प्रकार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आता भाषांतर म्हणजे काय, सर्वांना आपण भाषांतर आपण असं म्हणत राहिलो तर नेमकं भाषांतर म्हणजे काय हे आपल्याला, ही प्रक्रिया आपल्याला समजणं आवश्यक आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून भाषांतर म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. तर भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर, त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे. अर्थात एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणण्याची प्रक्रिया, अशी भाषांतराची व्याख्या अभ्यासकांनी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून यावरून जर आपण विचार केला तर अशाही भाषेचे दोन प्रकारचे स्वरूप आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे की एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला मात्र भाषांतर असं म्हणतात, अशी मात्र सर्वसाधारणपणे अभ्यासकांनी भाषांतराची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. अशाही भाषेचे दोन प्रकारचे स्वरूप आपल्याला दिसून येतात आणि ते म्हणजे काय, तर पहिला स्वरूप आपण जर पाहिलं तर ज्या भाषेत मूळ मजकूर असतो तिला मूळ भाषा असं म्हणतात आणि ज्या भाषेत त्या मजकुराचे भाषांतर केले जाते तिला लक्ष्य भाषा असे म्हणतात. आता जसं उदाहरणार्थ आपण इथे विचार जर घेतला तर काय, आपली जर मूळ भाषा मराठी असेल तर आपल्या मूळ भाषेतील मजकूर म्हणजे आपला मराठीतला असेल आणि जेव्हा आपल्याला असं म्हणायचं आहे की माझा हा मराठीतला मजकूर मला इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित करायचा आहे, तर त्यावेळेला इंग्रजी भाषा ही लक्ष्य भाषा ठरते आणि मराठी भाषा ही मूळ भाषा ठरते. म्हणजे ज्या भाषेत समजा एखादा इंग्रजी भाषिक असेल तर तो काय करेल, त्याचं मूळ भाषा त्याची इंग्रजी असेल परंतु त्याला त्याचं ट्रान्सलेशन, त्याचं भाषांतर त्याला मराठीमध्ये करून घ्यायचं आहे, मराठीमध्ये त्याला समजून घ्यायचं आहे, त्यावेळेला मात्र लक्ष्य भाषा त्याची मराठी असेल. म्हणून इथे आपल्याला एक असं दिसतंय की जेव्हा एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये आणण्याची जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला आपण भाषांतर म्हणतो आणि असं भाषांतर मूळ भाषेकडून लक्ष्य भाषेकडे जाणारं आपल्याला दिसतं आणि असं हे मूळ भाषेचं भाषांतर आपल्याला लक्ष्य भाषेमध्ये होताना दिसतं. आणि म्हणून आपल्याला एक असं दिसतंय की साधारणतः दोन प्रकारचं जे स्वरूप आहेत आपल्याला, मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा, असं आपल्याला त्या ठिकाणी भाषांतराचं संदर्भात आपल्याला जाणवतं. त्यानंतर आपल्याला एक लक्षात जर आपण घेतला तर भाषांतराचे सामान्यतः दोन प्रकार आपल्याला दिसते. आता पहिला प्रकार कोणता, तर मूलनिष्ठ भाषांतर आणि दुसरा प्रकार कुठला, तर लक्ष्यनिष्ठ भाषांतर. आता मूलनिष्ठ भाषांतर आपल्याला माहीत आहे, आपण आताच मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा म्हणजे आपण मराठीतला मजकूर इंग्रजीमध्ये न्यायचा असेल तर आपण काय म्हणू की मराठी ही मूळ भाषा आणि इंग्रजी ही लक्ष्य भाषा. आणि दुसरीकडे जर आपण आता म्हणजे अर्थातच काय झालेलं आहे की मूळ भाषा म्हणजेच मूलनिष्ठ भाषांतर आणि लक्ष्य भाषा म्हणजेच काय, त्या ठिकाणी लक्ष्यनिष्ठ भाषांतर. आता मूलनिष्ठ भाषांतरात मूळ भाषेतील मजकुरांचे शब्दशः भाषांतर केले जाते. म्हणजेच एकंदरीत आपण आता मूलनिष्ठ भाषांतर कशाला म्हणायचं किंवा लक्ष्यनिष्ठ भाषांतर कशाला म्हणायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यावेळेला आपल्यासमोर एक संकल्पना आपल्यासमोर येते आणि ती म्हणजे अशी की मूलनिष्ठ भाषांतरात मूळ भाषेतील मजकुराचे शब्दशः भाषांतर केले जाते. येथे मूळ भाषेतील मजकुराची वाक्यरचनाच नव्हे तर शब्दक्रम आणि शैली ही तीच स्वीकारलेली असते. म्हणजेच मूळ भाषेतील मजकुराला कुठेही धक्का लागू दिला जात नाही. तिथे मजकुराची वाक्यरचनाही बदलत नाही आणि शब्दक्रमही बदलत नाही, त्याची शैलीसुद्धा मात्र बदलत नाही. ते सर्व जशीच्या तशीच स्वीकारलेली असते. प्रत्येक शब्द आणि उपवाक्य याचा क्रम मूळ भाषेतीलच ठेवावा लागतो. म्हणजेच आपण असं म्हणूया की मूळ भाषेमध्ये जो मजकूर आहे तोच मजकूर जैसे थे त्याचं भाषांतर करत असताना ते केलं जातं. दुसरी लक्ष्यनिष्ठ भाषांतर म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी लक्ष्यनिष्ठ भाषांतरामध्ये मूळ भाषेतील मजकुराचा फक्त आणि फक्त केवळ आशय सांगणारे भाषांतर. म्हणजे जर विचार केला लक्ष्यनिष्ठ भाषांतर काय, तर लक्ष्यनिष्ठ भाषांतर म्हणजे मूळ भाषेतील मजकुराचा आशय सांगणारे भाषांतर असं आपल्याला दिसतं. आता लक्ष्यनिष्ठ भाषांतरात मूळ भाषेतील आशयावर लक्ष केंद्रित केलेले असते. त्याचे अर्थग्रहण करून लक्ष्य भाषेच्या स्वभाव प्रकृतीनुसार त्याची पुनर्बांधणी भाषांतरकार करतो. लक्ष्य भाषेतील शब्द वाक्यविन्यास त्याच्या मुशीतून हा आशय तो प्रगट करतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला इथे असं दिसतं की मूळ लक्ष्यनिष्ठ भाषांतरामध्ये फक्त केवळ आशय लक्षात घेतला जातो, काय म्हणायचं आहे त्याला,
आणि तो आशय लक्षात घेऊन मग लक्षनिष्ठ भाषेमध्ये तो त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अर्थातच काय होईल की मूळ भाषेसारखं तशाच प्रकारची वाक्यरचना किंवा तशाच प्रकारची शब्दयोजना लक्षनिष्ठ भाषांतरामध्ये राहणार नाही. तर काय होणार, तर लक्षनिष्ठ भाषांतरामध्ये फक्त आशयाच्या दृष्टीने विचार केला गेला असल्यामुळे आपल्याला मूळ भाषेतील शब्दरचना आणि लक्ष्य भाषेतील शब्दरचना या दोनमध्ये फरक दिसेल. आणि त्यामुळे मात्र आपल्याला असं दिसतं की सामान्यतः भाषांतराचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एक मूलनिष्ठ भाषांतर आणि दुसरं कुठलं, लक्षनिष्ठ भाषांतर. आणि म्हणून अशा पद्धतीने या दोन पद्धतीने आपल्याला भाषांतराकडे बघता येतं. मग कुठली भाषा असो ती, मग इंग्रजी भाषा मूळ भाषा ठरते का, मराठी भाषा मूळ भाषा ठरते का, त्या प्रादेशिकतेनुसार त्या तिथल्या परिस्थितीनुसार आपल्याला ती भाषा मूळ भाषा आणि लक्षनिष्ठ भाषा आपल्याला ठरविता येईल. आता त्यानंतर आपल्याला एक असं दिसतं की भावानुवाद म्हणजे काय आपल्याला, म्हणजे जसं आपल्याला भाषांतर म्हणजे आपल्याला समजलं तसंच मात्र भावानुवाद म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मूळ भाषेतील साहित्यकृती ती फक्त भावार्थ महत्त्वाचा म्हणून तो लक्ष्य भाषेत आणला जातो, त्यास भावानुवाद म्हणतात. जसं आताच म्हटलं आपण की मूळ भाषेतील साहित्यकृती ती फक्त त्याचा भावार्थ लक्षात घ्यायचा, त्यातला आशय लक्षात घ्यायचा आणि तो मात्र मग त्या लक्ष्य भाषेत आणला जातो. म्हणजे आता जे आपण असं म्हटलेलं आहे की लक्षनिष्ठ भाषांतर, आपण जे असं म्हटलेलं आहे की तिथे फक्त केवळ आशय लक्षात घेतला जातो आणि आशय लक्षात घेऊन त्या प्रकारची त्याची पुनर्बांधणी केली जाते. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला भावानुवाद म्हणजे काय की फक्त भावार्थ लक्षात घेतला जातो, भावार्थ महत्त्वाचा असतो आणि भावार्थ त्या साहित्यकृतीतील भावार्थ लक्षात घेऊन लक्ष्य भाषेमध्ये त्याचा भावानुवाद त्या ठिकाणी व्यक्त केला जातो, त्यालाच आपण भावानुवाद असं म्हणतो. आता मुक्त अनुवाद म्हणजे काय, हा सुद्धा मात्र एक पुढचा प्रश्न आपल्याला इथे दिसतो. मुळातील भावार्थ तसाच प्रकट करू शकणारे लक्ष्य भाषेतील शब्द वाक्प्रचार येथे आवश्यक असतात. मूळ साहित्यकृतीतील आशयाचे जे रूप भाषांतर करण्यास प्रभावी वाटते, भावते ते लक्ष्य भाषेत जेव्हा आणले जाते तेव्हा त्यास मुक्त अनुवाद म्हणतात. म्हणजे इथे सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेण्यासारख्या इथे आपल्याला दिसून येतात की ज्यावेळेला मात्र एखादा भावार्थ ज्यावेळेला मात्र लक्ष्य भाषेमध्ये तो प्रगट करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळेला मात्र त्या लक्ष्य भाषेतील शब्द, तिथले वाक्प्रचार असतील, त्या सर्व गोष्टीचा विचार करून ते आवश्यक असतात. आणि म्हणून मूळ साहित्यकृतीतील आशयाचे जे रूप भाषांतर करण्यास प्रभावी वाटते, भावते ते लक्ष्य भाषेत जेव्हा आणले जाते तेव्हा त्यास मुक्त अनुवाद असं म्हणतात. म्हणजेच एकंदरीत मूळ भाषेतील मजकुराला पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे त्याची मांडणी करण्यासाठी लक्ष्य भाषेतील शब्द म्हणा, वाक्प्रचार म्हणा, त्याचा उपयोग जेव्हा केला जातो त्यावेळेला तो मुक्त अनुवाद असतो असं आपल्याला इथे दिसतं. रूपांतर म्हणजे काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भाषांतर आपल्याला आणि रूपांतर, आता मूळ भाषेतील आशय नव्याच रूपामध्ये, म्हणजे मूळ भाषा आहे परंतु तो भाषेतील आशय जो आहे तो नव्या रूपामध्ये आणि नव्या रूपात प्रकारात लक्ष्य भाषेत म्हणून प्रकट करणे, त्यास रूपांतर असं म्हणतात. म्हणजे आपल्याला एक असं दिसतं की भाषांतर हे जसंच्या तसंही असू शकतं मूळ भाषेचं, परंतु रूपांतर आपण जेव्हा असं म्हणतो त्याला रूपांतर म्हटल्यानंतर रूप पालटणे, म्हणजे त्या भाषेचं त्या आशयाचं संपूर्ण रूप पालटणे, म्हणजे मूळ भाषेतील आशय नव्या रूपात प्रकारात लक्ष्य भाषेत म्हणून प्रकट करणे, यास आपल्याला रूपांतर म्हणता येईल. आणि म्हणून या पद्धतीने सुद्धा मात्र आपल्याला रूपांतराचा विचार आपल्याला इथे करता येतो. आणि म्हणून आपल्याला भावानुवाद म्हणजे काय किंवा मुक्त अनुवाद म्हणजे काय किंवा रूपांतर म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी ते समजून घेता येतं. भाषांतराचे प्रकार, आता भाषांतराचे प्रकार आपण मूलनिष्ठ भाषांतर आणि लक्षनिष्ठ भाषांतर तर आपण इथे म्हटलं, परंतु हे जे भाषांतराचे प्रकार आहेत हे आपण मराठी साहित्यातील म्हणा किंवा कुठल्याही साहित्यातील म्हणा, आपल्याला जे काही संपूर्ण साहित्यकृती, आपण ज्याला साहित्य ही मोठी एक संकल्पना आपण असं म्हणतो, मग ते शास्त्रीय साहित्य असो की आपल्याला ललित साहित्य असो, कुठलंही साहित्य असो, त्या साहित्याच्या अनुषंगाने आपल्याला विचार जर केला तर आपल्याला त्याचे जवळपास 4 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. म्हणजे 4 प्रकार कुठले हो, विज्ञान विषयक किंवा शास्त्रीय ग्रंथ ज्याला आपण म्हणतो त्यांचं भाषांतर. दुसरं कुठलं भाषांतर तर कथा, कादंबरी, कविता यासारखे जे काही साहित्यकृती असेल त्याचं भाषांतर. आणि
तिसरा जर असेल तर धर्मग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथांचं भाषांतर. आणि चौथा जो आहे प्रकार आहे तो आहे वैचारिक ग्रंथांचे भाषांतर. असे भाषांतराचे 4 प्रकार सामान्यतः आपल्याला मानले जातात. म्हणजे एकंदरीत शास्त्रीय ग्रंथांचं भाषांतर वेगळं, ललित साहित्य ज्याला आपण म्हणतो, कथा काव्य कादंबरी वगैरे हे जे आहेत ते वेगळं, आणि धर्मग्रंथांचं भाषांतर वेगळं, आणि वैचारिक ग्रंथांचं भाषांतर वेगळं. म्हणजे असे जर आपण विचार केला साहित्य प्रकारासह किंवा त्याच्या स्वरूपासह विचार केला तर सामान्यतः 4 प्रकार आपल्याला मानावे लागतात आणि ते मानले जातात. या प्रकारासोबतच आपण एक पुन्हा डॉक्टर कल्याण काळे यांनी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा 2 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. ते म्हणजे मौखिक भाषांतर व यंत्र भाषांतर. मौखिक भाषांतर व यंत्र भाषांतर असे 2 प्रकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यापैकी कोणताही प्रकार घेतला तरी एक निश्चित की भाषांतर करायची प्रकृती वस्तुनिष्ठच असावी लागते. वैचारिक लेखनाची वस्तुनिष्ठ स्वरूपात आता तर या वैशिष्ट्यांबद्दल भाषांतर करायला अधिकच सजग राहावे लागते. आणि म्हणून आपल्याला एक असं दिसते की भाषांतराच्या संदर्भामध्ये कल्याण काळे यांनी सुद्धा मात्र मौखिक भाषांतर आणि यंत्र भाषांतर अशा प्रकारचे 2 प्रकार जे आहेत ते 2 प्रकार या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पण भाषांतर करत असताना जो वस्तुनिष्ठपणा, लेखनाचा जो वस्तुनिष्ठपणा हवा ते स्वरूप मात्र त्या ठिकाणी हवंच असतं. त्यामध्ये त्या प्रकृतीमध्ये कुठलाही बदल होताना आपल्याला दिसत नाही. एकंदरीत आपल्याला वृत्त भाषांतर पुढे काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागेल. वृत्त भाषांतराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर वृत्त भाषांतरामध्ये आपल्याला एक असं दिसतंय की एकंदरीत आपण वैचारिक लेखनाचा प्रासंगिक स्फुट अवतार म्हणजेच वृत्त भाषांतर आहे. बातमी लेखन म्हणा, घटना प्रसंग, घडामोडी यांची माहिती साधारण तर्कसंगतपणे दिलेली असून या लेखनाची प्रकृती वस्तुनिष्ठ असते. बातमीतील मजकुराला पूरक, साधी व ओघवती भाषा इथे हवी. परिणामकारकता व आव्हानक्षमता हे वृत्त लेखनाचेही वैशिष्ट्य असते. गरजेपुरती त्या क्षेत्रातील परिभाषा येथे येऊ शकते. तसे बघितले तर भाषांतराचे क्षेत्र व्यापक आहे. कथा, कादंबरी, कवितेपासून विज्ञान विषयक लेखनांपर्यंत आणि विधिविषयक लेखनांपासून वृत्तपत्रातील बातम्यांपर्यंत ते विस्तारलेले आपल्याला दिसतं. भाषा कौशल्याचा विचार करता आज फक्त वृत्त भाषांतर अशी मर्यादा येथे जाणीवपूर्वक घालून दिलेली आपल्याला घेतलेली आहे. विशेष म्हणजे मराठीत वृत्त लेखनाशी भाषांतराची गाठ अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे इसवी सन 1832 पासून बसलेली आपल्याला दिसतं. दर्पण नावाचं मराठीतील पहिलं जे वृत्तपत्र आहे ते एका बाजूस इंग्रजी व दुसऱ्या बाजूस त्याचे मराठी भाषांतर अशा स्वरूपामध्ये ते सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे वृत्त भाषांतर जे आहेत म्हणजे आपल्याला एक असं दिसतं की या वृत्त भाषांतराचा जर विचार केला तर त्याचा आपल्याला एक वैचारिक भाषांतराशी, वैचारिक लेखनाशी त्याचा संबंध आपल्याला इथे आपल्याला दिसतो. मग वृत्तपत्रातील भाषांतर म्हणा किंवा त्यानंतर मात्र अशा वैचारिक ग्रंथलेखनाचं सुद्धा भाषांतर म्हणा, हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं जे क्षेत्र आहे ते अतिशय व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला इथे दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतंय की 1832 पासून मराठीमध्ये ही परंपरा सुरू झालेली दिसते आपल्याला, की दर्पण नावाचं जे काही वृत्तपत्र होतं ते एका बाजूला एका पानावरती इंग्रजीमध्ये आणि एका पानावरती मराठीमध्ये असं ते छापून यायचं. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की वृत्त भाषांतर म्हणजे एखादं वृत्त, एखादी बातमी, एखादा घटना, एखादी घडामोडी, एखादा प्रसंग जेव्हा मात्र एखाद्या वृत्तपत्रामध्ये छापून यायची त्यावेळेला मात्र तो प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आपल्याला एकंदरीत दिसते की इतर जे काही आपल्याला भाषांतराच्या साहित्याच्या अनुषंगाने जे काही प्रकार दिसतात त्यामध्ये वृत्त भाषांतरसुद्धा हा एक वेगळा आणि अतिशय म्हणजे वैचारिक लेखनाचा एक प्रासंगिक स्फुट अवतार आपण म्हणून अशा स्वरूपाचे एक भाषांतर आपल्याला या ठिकाणी ते दिसतंय. एकंदरीत हे सगळं करत असताना जो कोणी भाषांतर इथे करतो त्या भाषांतराची काय पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार, की आपल्याला भाषांतर करायचं आहे, वृत्त भाषांतर करायचं आहे किंवा त्या ठिकाणी धर्मग्रंथांचं भाषांतर करायचं असेल, वैचारिक ग्रंथांचं भाषांतर करायचं असेल किंवा त्यानंतर आपल्याला कथा, कादंबरी, कविता यांचं भाषांतर करायचं असेल, हे जे काही संपूर्ण साहित्य प्रकार आहे याचं भाषांतर करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार, कुठल्या गोष्टीची तयारी करावी लागणार. फक्त भाषांतर करायचं म्हणजे करायचं नाही,
तेही काम फार जोखमीचं आणि इतकंच नव्हे तर फार अगदी काळजीपूर्वक करण्यासारखं ते काम आहे आणि म्हणून त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाहीत. म्हणून भाषांतराकडे कोणतं गुणकौशल्य असायला पाहिजेत आणि त्याने कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजेत हे सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी बघता येईल. आता भाषांतरासाठी भाषांतर करायला अनेक दृष्टीने तयारी करावी लागतं. ती कशा पद्धतीने करावी लागेल ते सुद्धा आपल्याला इथे बघता येईल. आता पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला कशी दिसते की मूळ मजकुराशी प्रामाणिक राहून मूळ लेखकाला जे अभिप्रेत आहे ते लक्ष भाषेत स्वाभाविक वाटेल अशा पद्धतीने आणणे ही भाषांतर करण्याची पहिली प्रतिज्ञा हवी. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मूळ लेखकाने लिहिलेला मजकूर तो लक्ष भाषेमध्ये आणत असताना भाषांतरकार त्याच्यामध्ये जर काही गडबड करत असेल आणि त्याने जर मात्र दुसराच आशय त्या ठिकाणी प्रगट होणार असेल तर ते भाषांतर होणार नाही. तर त्या मूळ आशयाला कुठलाही धक्का न लागू देता पद्धतशीरपणे त्याच पद्धतीने अगदी मात्र त्या लक्ष भाषेमध्ये जर ते भाषांतर होणार असेल तर ते भाषांतर करण्याची पहिली प्रतिज्ञा मात्र भाषांतरकाराला घ्यावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते म्हणजे मूळ आणि लक्ष अशा दोन्ही भाषाचे त्याला ज्ञान हवे. म्हणजे मूळ भाषा जसा एखादा मराठी भाषेतील आपल्याला भाषांतर इंग्रजी भाषेमध्ये तो करतो तर त्याला इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा या दोन्ही भाषांचं ज्ञान त्याला हवं. नाहीतर मग काय होणार की इंग्रजी भाषांचं ज्ञान चांगल्या पद्धतीने आहे पण मराठी भाषेचं तेवढं ज्ञान नाही. मराठी भाषेचं ज्ञान त्याला पुरेसं आहे परंतु मात्र इंग्रजी भाषेचं नाही आणि अशा वेळी मात्र मग काय होतो की मूळ भाषेमध्ये असणारा आशय जो आहे त्या आशयाला धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जो कोणी भाषांतरकार असेल त्या भाषांतरकाराला मूळ आणि लक्ष अशा दोन्ही भाषांचे ज्ञान त्याला हवे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून एकंदरीत हा विचार करत असताना आपल्याला एक असं दिसतंय की त्यासाठी त्या भाषेची लकब म्हणा म्हणजे दोन्ही भाषेचं ज्ञान हवं म्हणजे काय हवं तर त्या भाषेची लकब म्हणा स्वभाव विशेष म्हणा त्याला लक्षात घ्यावे लागतात. दोन्ही भाषांचे भाषिक विशेष काय आहेत, व्याकरणातून होणारी त्या भाषेची घडण काय आहेत किंवा त्या भाषांतील पदविन्यास म्हणा वाक्यविन्यास म्हणा लकबी म्हणा वाङ्मयीन परंपरा म्हणा व संकेत यातील वेगळेपण त्याला पुरेसे माहिती पाहिजे. हे जोपर्यंत म्हणजे भाषा विज्ञानाच्या अनुषंगाने त्या भाषेची जे काही ठेवण आहे जी काही रचना कौशल्य आहेत तिची जी रचना झालेली आहे त्याच रचनेतून मात्र लक्ष भाषांतर ज्याला आपण असं म्हणतो त्या लक्ष भाषांतराची निर्मिती व्हायला पाहिजे. म्हणजेच एकंदरीत मूळ भाषेतील लकब स्वभाव विशेष लक्षात घेऊन जे काही आपण अगदी मात्र भाषांतर करणार आहोत लक्ष भाषेमध्ये त्यावेळेला मात्र त्या हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी भाषांतराला माहीत असायला हव्यात त्याचं ज्ञान त्याला असायला हवं. अन्यथा मात्र कुठेतरी मात्र अडचण निर्माण होईल. नाही तर काय तर दोन्ही भाषांचा त्यांचा शब्दसंग्रह समृद्ध तर असलाच पाहिजे पण त्या भाषेतील शब्दांना असणाऱ्या अर्थछटा आणि शब्दांना प्राप्त झालेले त्या प्रदेशाचे संदर्भही भाषांतरकाराला ज्ञात हवेत. आणि समजा एखादा उष्ण प्रदेशात राहणारा भारतीय माणूस असेल तर काय स्नो व आईस या शब्दासाठी तो काय बर्फ एवढाच प्रतिशब्द लिहिल बर्फ. पण इंग्लंडसारख्या थंड प्रदेशात होणारा स्नोफॉल म्हणजे हिमवृष्टी वेगळा आणि आईस बर्फ वेगळा असा यातील फरक लक्षात त्याला घ्यायला हवा. हे आपण एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी ते विचारात घेतलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण जे म्हणतो की त्या भाषेतील लकब आणि स्वभाव विशेष जे आहे ते लक्षात घेण्यासाठी या सर्व गोष्टीची जाण मात्र त्या भाषांतरकाराला असली पाहिजे. चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन्ही भाषेतील सांस्कृतिक जाण असल्याशिवाय मूळ मजकुराचे भाषांतर अन्वर्थक होणार नाही. त्या विषयाची मूळ आणि लक्ष भाषेतील समांतर परिभाषा देखील भाषांतरकर्त्यास माहिती पाहिजे. म्हणजेच आताच आपण असं म्हणालो होतो की मूळ भाषेचं ज्ञान त्याला जसं हवं तसंच लक्ष भाषेतील मात्र परिभाषा ज्या आहेत त्यासुद्धा त्या भाषांतरकर्त्यास माहीत पाहिजे. तेव्हाच मात्र योग्य पद्धतीने भाषांतर होऊ शकते अन्यथा मात्र ते होणार नाही. म्हणजे एकंदरीत आपल्याला जोपर्यंत त्या मूळ भाषेतील परिभाषा आणि लक्ष भाषेतील परिभाषा हे भाषांतरकर्त्यास माहीत होणार नाही
तोपर्यंत मात्र आपल्याला एकंदरीत ते भाषांतर ते दर्जेदार होणार नाहीत. उदाहरणार्थ आपण जर आपण केला की टर्नओव्हर म्हणजे उलाढाल आणि टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे उद्गम कर कपात इत्यादी मूळ भाषेतील वाक्प्रचाराचे शब्दशः भाषांतर करून चालत नसते. त्याचा नीट अर्थ जो आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि म्हणून नाही तर आपण केवळ जर अगदी मूळ भाषेतील जसाचा तसाच आपण एखाद्या शब्दाचं तसंच भाषांतर केलं तर कुठेतरी अडचणीत येऊ शकतो. भाषांतर अनर्थक होण्यासाठी आपल्याला काय स्ट्रीट व रोड हे 2 शब्द असतील तर या 2 शब्दांचा स्थूलपणे त्याला विचार करता आला पाहिजे की रस्ता एवढाच अर्थ घेतला गेला तर काय होणार. तर मग त्यासाठी त्याला या गोष्टीची जाण पाहिजे की गावातील मोठ्या रस्त्यांना स्ट्रीट म्हणतात व एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणाऱ्या सडकांना रोड्स म्हणतात. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी लक्षात घेऊनच मात्र त्या ठिकाणी त्याला उत्तम प्रकारे भाषांतर करता येईल. अन्यथा मात्र जर गावातल्या रस्त्यांना हीच रोड्स म्हणून जर त्यांनी उपयोग केला तर मात्र त्या ठिकाणी कुठेतरी मूळ आशयाला धक्का पोहोचू शकतो. आणि म्हणूनच मूळ भाषेतील वाक्प्रचारांचे शब्दशः भाषांतर करून चालत नाही तर त्याचा नीट अर्थ जो आहे तो समजून घ्यावा लागतो. ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने भाषांतरकडे जाता येणार नाही किंवा भाषांतर करता येणार नाही. आता हे भाषांतर आपण कोणत्या वाचक वर्गासाठी करीत आहोत याचाही विचार भाषांतरकर्त्याने करायला हवा. त्या क्षेत्रातील जाणकार ज्ञानी तज्ज्ञांसाठी हे भाषांतर असेल तर त्या क्षेत्रातील परिभाषा त्यात निश्चित आली पाहिजे, प्रश्नच नाही. पण हे भाषांतर जर सामान्य वाचकांसाठी असेल तर तांत्रिक परिभाषेपेक्षा सर्वांना सहज समजेल अशा शब्दात ती संकल्पना स्पष्ट करणारी सोपी भाषा त्याला वापरावी लागेल. म्हणजेच एकंदरीत आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जे भाषांतर आपण करतो आहोत ते भाषांतर कुणासाठी करतो आहोत, कुठल्या घटकांसाठी करतो आहोत, सामान्य माणसासाठी करतो आहोत का की एखाद्या विशिष्ट तांत्रिक तज्ज्ञांसाठी किंवा ज्ञानी तज्ज्ञांसाठी आपण किंवा जाणकार लोकांसाठी आपण हे भाषांतर करतो आहोत. या सगळ्या गोष्टीची जाणीव लक्षात घेऊनच आपल्याला भाषांतर करावं लागेल. अर्थात आपण या ज्या गोष्टी भाषांतराची जी पूर्वतयारी आहे त्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींवरती विचार करतो त्यावेळेला मात्र आपल्याला काही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजेच सारांश जर आपण विचारात घेतला तर या संपूर्ण गोष्टीचा सारांश लक्षात घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट ज्ञात होते ती म्हणजे की संस्कृती, परंपरा आणि भोवतालचे वास्तव यांचे भान राखणारे भाषांतर करण्याचे अष्टावधानी संस्कार संपन्न भाषाप्रभू व्यक्तिमत्व आणि संवेदनक्षम मन यावर भाषांतराचे यशापयश अवलंबून असते. ही अतिशय अगदी ठळकपणे ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे संस्कृतीची जाण, परंपरेची जाण किंवा भोवतालचं वास्तव लक्षात घेण्याची जी काही ताकद किंवा कुवत त्या भाषांतरकारामध्ये निर्माण होणार नाहीत, त्याचं भान जोपर्यंत ते ठेवणार नाहीत तोपर्यंत मात्र ते भाषांतर यशस्वी होऊ शकणार नाहीत. म्हणून त्याच्यासाठी त्या भाषांतरकाराचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व संस्कार संपन्न हवं, भाषा प्रभुत्व त्यांचं हवं, अष्टावधानी त्यांचं व्यक्तिमत्व हवं आणि इतकंच नव्हे तर संवेदनक्षम मनसुद्धा मात्र हवं. सर्व गोष्टी मात्र अगदी मनापासून त्या समजून घेणं आणि इतकंच नव्हे आणि ते जसंच्या तसंच त्यामध्ये उतरवणं हे जे कौशल्य आहे हे कौशल्य तेव्हाच मात्र त्यांना प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून एकंदरीत भाषांतर विद्येच्या अनुषंगाने आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतो त्यावेळेला मात्र भाषांतर ही आजच्या काळामध्ये किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती समजून घेण्यासाठी भाषांतरकाराला सुद्धा मात्र कशी तयारी करावी लागते हे सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी इथे दिसून येतं. एकंदरीत आपण भाषांतराचे स्वरूप काय आहेत किंवा प्रकार काय आहेत, त्यानंतर भाषांतराच्या प्रकारामध्ये एकंदरीत आपण त्या प्रवाहानुसार कशा प्रकारचं भाषांतर केलं जातं, वृत्त भाषांतर सुद्धा मात्र जी काही बातम्या असतील किंवा वृत्तपत्राच्या अनुषंगाने केल्या गेलेलं जे काही भाषांतर असेल ते किंवा त्यानंतर भाषांतराची पूर्वतयारी असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी या अनुषंगाने आपण जाणून घेतलेल्या आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत
त्या तुम्हाला नक्कीच समजल्या असतील. आणि इतकंच नव्हे तर हा जो एक लेख आहे किंवा हा जो एक व्हिडिओ आहे तो आपण निश्चित बघा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला भाषांतराच्या संदर्भामध्ये असणारी तुमची जी काही संकल्पना असेल, तुमचा जो काही विचार असेल, तो विचार मात्र तुम्हाला नक्कीच तुमच्या विचारामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील. आणि इतकंच नाही तर अभ्यासाच्या दृष्टीने किंवा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.